हे चित्र बघितल्यानंतर, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच मोठा प्रश्न पडलेला असेल। शिक्षण व्यवस्थेबद्दलचा प्रश्न पडलेला असेल आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तर बघितल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा देखील प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। हे विद्यार्थी मज्जा करायला किंवा खेळायला या ट्यूबवर बसत नाही, तर या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचंय, त्यांचं भविष्य घडवायचंय म्हणून या ट्यूबवरती बसून हे विद्यार्थी रोज जीवघेणा प्रवास करतात आणि शाळेत जाऊन शिक्षण घेतात। एका ट्यूबवरती 8-10 विद्यार्थी बसतात। या विद्यार्थ्यांचं नक्कीच भवितव्य धोक्यात आहे, या विद्यार्थ्यांचं नक्कीच जीव देखील धोक्यात आहे। मात्र इथलं प्रशासन, इथला सरकार आणि इथलं शासन व्यवस्था, शिक्षण व्यवस्था या विद्यार्थ्यांची सोय करायला तयार नाही, या ठिकाणच्या नदीवर पूल बांधायला तयार नाही। हे चित्र आहे पालघर जिल्ह्यातली ग्रामीण भागातलं। इथं ही परिस्थिती का उद्भवली, हे विद्यार्थी अशा पद्धतीने का प्रवास करतात, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। ही पाहिलेली जीवघेणे दृश्य आहेत पालघर मधल्या विक्रमगडच्या मस्से गावातील। हे मस्से गावातील विद्यार्थी वाकी इथल्या शाळेमध्ये रोज नदी पार करून जातात। ज्यावेळेस या विद्यार्थ्यांना नदी पार करून पलीकडे जायचं असतं त्यावेळेस या ट्यूबचा सहारा घ्यावा लागतो, आधार घ्यावा लागतो। या ट्यूबवरती 1 नाही तर 7 ते 8 विद्यार्थी बसतात। या नदीला कधी कधी पूर आलेला असतो। उन्हाळ्यात जरी या नदीला पाणी कमी असलं तरीही पावसाळ्यामध्ये या नदीला पूर परिस्थिती निर्माण होते। एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये हे विद्यार्थी जीवघेणा प्रवास कसा करत असतील, शिक्षणाची व्यवस्था कशा पद्धतीने चालू आहे त्याचं हे जिथं जागतं उदाहरण आपल्या महाराष्ट्राला दिसतंय। महाराष्ट्रातली भावी पिढी, देशाची भावी पिढी अशा पद्धतीने जर जीवघेणा प्रवास करून शिक्षण घेत असेल तर खरंच या देशाचं भविष्य कसं असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी या ठिकाणी सरकारनं पूल बांधणं गरजेचं आहे। या ठिकाणी बोललं जातंय की शिक्षण मोफत आहे, शिक्षणासाठी सरकार खर्च करत आहे, मुलांनी शिकलं पाहिजे, देशाची प्रगती केली पाहिजे, मात्र हे बोलण्यापुरतंच आहे। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये नक्कीच या विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीचा आणि या शिक्षण व्यवस्थेचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे अशी मागणी आता प्रत्येक नागरिकातून केली जात आहे, अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना आहे। पालघरमध्ये पिजार नदी आहे। ही नदी ओलांडून विक्रमगड परिसरातील मस्से गावातील विद्यार्थी वाकी या गावच्या शाळेमध्ये रोज ही नदी पार करून जातात, जीवघेणा प्रवास करतात। या विद्यार्थ्यांचा प्रश्न नक्कीच सरकारने उचलून धरला पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकातून केली जात आहे। इथली परिस्थिती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते किती भयावह आहे आणि इथलं सरकार, शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने चालू आहे त्याचा प्रत्यय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतोय। या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।